नमस्कार. साई सखी या मराठमोळ्या नगरी पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. नोकरीचा थोपट मार्ग सोडून तेही श्रीरामपूर सारख्या ठिकाणी MSc B.Ed शिक्षण असताना 2018 साली ज्यांनी मानवता एलिगंट किड्स अकॅडमीची सुरुवात केली आणि श्रीरामपूरमध्ये इंग्रजी मुलांना सहज सोप्या भाषेत शिकता वाचता लिहिता यावं अशी यांनी सुरुवात केली. अशी आजची आपली मैत्रीण आहे रुपाली अवताडे मॅडम. त्याचबरोबर त्यांनी चैतन्य सारथी या अकॅडमीचीही स्थापना केली, ज्यामध्ये मुलांना MPSC, UPSC वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा यासाठी सहज येऊन अभ्यास करता यावा. त्याचबरोबर 100 पेक्षाही जास्त महिलांना फनिक्सचं ट्रेनिंग देऊन स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तर आपण आज त्यांचं आपल्या गप्पांमध्ये स्वागत करूयात. नमस्ते. नमस्ते. श्रीरामपूर सारख्या ठिकाणी तेही MSc B.Ed त्याचबरोबर म्हणजे करिअर चाइल्ड केअरचा डिप्लोमा असताना तुम्ही फनिक्स या क्षेत्रात कशा वळलात? तर याची कहाणी अशी आहे, माझी मुलगी मनवा ही 4 वर्षाची असताना ज्यावेळेस मी स्कूलला जात होती, तिच्या बरोबरच एक वेळ घालावा म्हणून मी तिचं स्कूल जॉईन केलं. आणि मुलांना शिकवता शिकवता काही गोष्टी अशा लक्षात आल्या की आपल्या इथे रीडिंग रायटिंगला मुलं खूप स्ट्रगल करतात. आणि थोडंसं मला फोनिक्सचं एक गंध होता की माझ्या बहिणी पुण्यात असल्यामुळे मला एक सवय होती की तिथे गेल्यानंतर त्यांची बुक्स उचकायची. त्याच्यातून मला ही एक आयडिया आली की आपण आपल्या मुलीसाठी शिकावं पहिलं. म्हणून माझ्या मुलीसाठी शिकण्यासाठी मी स्वतः शिकायला सुरुवात केली. नाही, आणि बरोबर असं वाटतं की पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी किंवा अजूनही वेगळ्या शहरांमध्ये आपली मुलं फक्त कुठेतरी श्रीरामपूर सारख्या गावात राहिल्यामुळे मागं नको पडायला. तर हा विचार नक्कीच म्हणजे मलाही असं होतं बऱ्याचदा मुलांच्या बाबतीमध्ये की अरे मागं नको पडायला. बरोबर, ठीक आहे, पुढे नाही गेला तरी चालेल पण माहिती पाहिजे ऍक्च्युली. तर मग हे क्षेत्र करिअर म्हणून कसं निवडलं? म्हणजे आता तर हे कळलं आपल्याला, आवड म्हणून मिळाली म्हणून मग कळतं की चला हे करूयात. पण करिअर किंवा ह्याची स्थापना करावी किंवा मुलांना याच्यासाठी क्लासेसची गरज आहे हे पालकांना कसं पटवून दिलं? आता ऍक्च्युली सुरुवातीला माझं एक कुठलाही व्यवसाय म्हणावं किंवा कुठलंही क्षेत्र चालू करण्यामागे मी समोरच्याचा व्ह्यू काय आहे किंवा समोरून काय अडचणी येणार आहेत याचा विचार मी कधीच करत नाही. मला काय करायचंय यावर माझा फोकस असतो. पहिल्यापासून माझी थिंकिंग प्रोसेसच अशी आहे. सो मी स्टार्ट केलं, मी कुठलाही विचार नाही केला की फायनान्शियली कसं होईल, मला मुलांकडनं फीज किती मिळणार आहे, त्यातनं माझा खर्च भागणार आहे का, या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता मी डिरेक्टली ती झेप घेतली. आणि सुरू केल्यानंतर लॉकडाऊन पडलं, मध्ये खूप काही अडचणी आल्या, पण लॉकडाऊन हे माझ्यासाठी खूप मोठं वरदान ठरलं. डेफिनेटली. आणि मुळात याच्याकडे व्यवसायाच्या दृष्टीने मी असं पाहिलंच नाही की माझा हा छंद म्हणून मी पाहिलं. ग्रेट. ओके, समाज जरी त्याला व्यवसाय नाव देत असेल पण मी माझी ही इच्छा आहे आणि माझा छंद आहे आणि तो मी पुढे नेतेय. तर या छंदाला अशी वाट मिळाली की माझं एक वैयक्तिक ऍज अ टीचर म्हणून म्हणणं आहे, जरी आपण उच्च शिक्षित असलो, MSc B.Ed आहे माझं, असं काही नाहीये की तुम्ही त्या मुलांना सायन्सच शिकवलं पाहिजे. ओके, तुमच्या त्या क्षेत्रामधील जी प्रगल्भता आहे त्याचं कुठेतरी कनेक्शन करून तुम्ही जर छोट्या मुलांना जर परफेक्ट देऊ शकत असाल तर वाय वी शुड नॉट थिंक अबाउट दॅट. आपण त्याबद्दल विचार करायलाच हवा. त्यामध्ये लहान होण्यासारखं असं काही नाहीये. आणि मुळात मला लहान मुलांमध्ये राहायला आवडतं कारण ती खूप इनोसंट असतात. डेफिनेटली. आणि मला असं वाटतं की इंग्रजीत तसं जवळच आहे आपल्या, म्हणजे आपण पंखा लाव असं नाही म्हणत, पंखा ऑन कर. किंवा हा शब्द तर तुम्हालाही सगळ्यांना पटेल. मेजवरती बसणं ही कन्सेप्टच गेली, टेबलवरती जेवायला बसायचं हेच आपल्या आता बोली भाषेत सुद्धा खूप सहजपणे आलंय. एक्झॅक्टली. आणि मग हे सगळं करत असताना मुलांबद्दलचा दृष्टिकोन, कारण की मला माहिती MSc B.Ed किंवा MSc सारखं ग्रॅज्युएशन करून प्री प्रायमरी लेवलच्या मुलांना, कारण हे खूप मोठं ट्रान्झिशन आहे. एक्झॅक्टली. जरी नॉलेज बेस्ड हा प्रोफाईल असला तरी
म्हणजे कॉलेजच्या मुलांना शिकवण्याची ज्यांची क्षमता आहे त्यांनी प्री प्रायमरीला शिकवायचं म्हणजे एक तर क्वेश्चन मार्क असतं लोकांच्या चेहऱ्यावर. मग ह्या सगळ्यामध्ये तुम्ही कसं मॅनेज केलं की तो ट्रान्झिशन MSc BEd टू फनिक्स टीचर? ऍक्च्युली माझं वैयक्तिक मत असं झालं होतं ज्यावेळेस मी माझ्या मुलीला शिकवत होते की आत्ताचा जे एज्युकेशन सिस्टम आहे त्या सिस्टमनुसार आपल्या मुलांना जे काही स्कूलमध्ये सिलेबस आहे तो एका आईला पूर्ण माहित असावा या मताची मी आहे. आणि त्यानुसार आपल्या मुलाला बाहेर क्लासेस लावण्या अगोदर आपल्याला ते शिकून ते मुलांना शिकवता येईल का या गोष्टीचा विचार व्हावा. त्यानुसार मी प्रत्येक कोर्स म्हणजे माझ्या मुलीला जे काही शिकवायचे ते मी शिकत गेले आणि त्यात मध्ये मी डीप मध्ये जाऊन मी मुलीला पण एकदम असं बसून मी तिला शिकवलं नाही, चालता बोलतं मी तिला शिकवलं. बेस्ट. आणि त्याच नॉलेजचा वापर मग आपण असं आहे की एकतर आपण मुलांकडे पण आपल्या मुलांकडे दुर्लक्ष नको व्हायला. मग त्यामुळे मी काय विचार केला की याच्यामुळे आपल्या मुलीकडेही दुर्लक्ष होणार नाही आणि आपल्या इकडे करिअरही त्याच्यामध्ये चांगलं सुरू होऊ शकतं. जेणेकरून मुलीलाही फायदा होईल आणि दुसऱ्या मुलांनाही त्याचा फायदा होईल आणि जेणेकरून पुढे जाऊन माझ्या मनात ते गिल्ट राहणार नाही की मी माझ्या मुलीला वेळ दिला नाही. हे गिल्ट खरंच कधी कधी खूप त्रासदायक असतं आणि काम करणारच नाही तर घरी असणाऱ्या आयांनाही हे गिल्ट असतं. म्हणजे माझी आजी आई किंवा आता माझ्या सासूबाई त्यांनाही असं वाटतं अरे थोडा अजून वेळ द्यायला पाहिजे होता. तर हे अगदी पटण्यासारखं आहे की स्वतःच काहीतरी करता करता मुलांनाही त्याच्यात समावेश करून घेणं आणि त्यांनाही त्याच्यातून पुढे नेणं हा खरंच खूप मोठा विचार आहे असं मी म्हणेल. तर हे सगळे जे तुम्ही आता फनिक्सचे रिलेटेड आहे खूप जणांना माहिती आहे, खूप जणांना माहिती नाहीये किंवा माहिती असून त्याची गरज वाटत नाही किंवा इम्पॉर्टन्स लक्षात येत नाही, महत्व कळत नाही. तर मग यासाठी तुम्ही काय सांगाल की हे कसं महत्वाचं आहे? आता ऍक्च्युली चांगली गोष्ट स्प्रेड होण्यासाठी वेळ लागतो. मी अकॅडमीमध्ये ऍडमिशन देताना सुद्धा किंवा अकॅडमी रन करताना मी हा विचार नाही करत की आपल्या इथे अवेअरनेस नाहीये. माझं असं म्हणणं आहे मला अवेअरनेस आहे ना, मग मी त्यानुसार मी जर माझ्या निर्णयावरती माझ्या पॉलिसीजवरती जर मी फिक्स राहिले तर ऑटोमॅटिकली स्लो येणार माझ्याकडे क्राऊड, पण तो एकदम कॉन्फिडेंटली येणार की नाही इथे आपल्याला एक परफेक्ट जागा आहे की जिथे आपण मुलांना पाठवलं पाहिजे. त्याच्यामुळे मी थोडस पैसा बाजूला ठेवून फक्त आणि फक्त जे काही सत्य आहे त्या ट्रॅकवर चालवणार मी फोकस केला. म्हणजे पारदर्शकतेने मुलांना आणि पेरेंट्सला सुद्धा. ओके. आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आता जे म्हणलं ते मला पटलंय किंवा आपण असं म्हणूयात की पारदर्शकता तर हवीच आहे व्यवसायात, पण कधी कधी मुलांना किंवा पेरेंट्सला हाताळताना सुद्धा पटवून देताना सुद्धा काही काही ट्रिक्स वापराव्या लागतात. बरोबर. तर तुम्ही ते कसं करता तुमच्या या फोनिक्सच्या क्षेत्रामध्ये? आता फोनिक्सचं जर मला सपोज तुम्ही माझ्याकडे पॅरेंट म्हणून आला आणि तुमच्याकडे तुम्हाला काहीच माहिती नाहीये, ऍक्च्युली फोनिक्सचा अवेअरनेस आपल्या इथे एवढा नाही पण आहे आणि जो पण आहे असं वाटतं पेरेंट्सला की क ॲट अ कॅट ब ॲट अ बॅट एवढं वाचता आलं म्हणजे फोनिक्स आहे. 3 लेटर वर्ड 4 लेटर वर्ड वाचता आलं म्हणजे फोनिक्स आहे. पण फोनिक्स हा खूप डीप सब्जेक्ट आहे की जे आपण जर पाहिलं पोस्ट ग्रॅज्युएशन इंग्लिश मध्ये केलं तरी त्यांना फोनिक्स विषय आहे. आपल्याला 26च अल्फाबेटस माहिती आहेत पण साऊंड प्रमाणे ते जास्त होतात. 42 होतात ते. 26 लेटर्स आहेत, साऊंड मात्र 42 आहेत. त्याच्यात अजून 2 ऍड झालेले आहेत. ओके. तर पेरेंट्सला एवढंच माहिती असतं की क ॲट अ कॅट ब ॲट अ बॅट, त्याच्या व्यतिरिक्त काही माहित नसतं. खूपदा काय होतं मला कॉल येतो आणि पेरेंट्स म्हणतात हा माझ्या मुलाचं आहे ना फोनिक्स झालंय, 1 लेवल झाली 2 लेवल झाले असं येतं आणि त्याला क ॲट अ कॅट ब ॲट अ बॅट असे 3 लेटरचे वर्ड्स वाचता येतात. त्यावेळेस माझ्या पुढे फार मोठं चॅलेंज असतं की अरे पेरेंट्स अवेअरच नाहीयेत मुळात की फक्त 3 लेटरचाच वर्ड असतो का तुमच्या मुलांना, 4 लेटरचाच असतो का? नाही. तुम्ही फर्स्ट ग्रेडला गेल्यानंतर तुम्हाला किती मोठ्या मोठ्या वर्ड्सला तुम्हाला सामोरं जावं लागतं. मग फोनिक्स इज द 100% सोल्युशन. ते 100% सोल्युशन आहे की तुमची मुलं इंडिपेंडंट रीडर आणि रायटर होऊ शकतात. ओके. पण त्याची सुरुवात तशी झाली पाहिजे. मग तो अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी मी पेरेंटला पूर्ण माझा फोनिक्स प्रोग्राम काय आहे
हे समजावून सांगते. ओके. ब्लेंडिंग काय आहे, सेगमेंटिंग काय आहे, 42 साऊंड्स आम्ही कुठल्या स्टेपने शिकवतो, या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस देऊन. किंवा फॉर एक्झाम्पल जर सीएचचा साऊंड च आहे ऍज इन ए बेंच, पण जर मी स्केच वर्ड घेतला तर स्केच वर्ड मध्ये आपण च साऊंड साठी आपण TCH असं लिहितो. मग हे असं का? ओके. ऍक्च्युली जे प्रश्न पेरेंट्सला इनडायरेक्टली पडलेले असतात पण त्यांना हे माहितच नसतं की हे प्रश्न पडायला हवेत आपल्याला. ओके. ते प्रश्न मी पेरेंट्स समोर मांडते. ओके. पण त्यांना ते क्लिक व्हायला लागतं, अरे हा याच्यात पॉइंट आहे. बरं, फॉर एक्झाम्पल जज हा वर्ड आहे. आता जर जेचा साऊंड ज म्हणतो आपण तर जज JUJ असं यायला हवं. असं का नाही? असं का नाहीये? मग हे सगळे प्रश्न आपण जर पेरेंट्सला विचारले मग आपल्याला त्यांना प्रश्न विचारता येऊ शकतो. हे तुम्हाला उत्तर माहित नाही, मग तुम्ही तुमच्या मुलांकडून अपेक्षा कशा करू शकता? बरोबर आहे की नाही? मग हे सगळं तुम्हाला जर स्टेप बाय स्टेप शिकवायचं असेल तर यू हॅव ओनली वन ऑप्शन, जॉली फोनिक्स. तर तिथे स्टेप बाय स्टेप आपण जातो. जॉली फोनिक्स हे आता फोनिक्सचे तसे 2 प्रकार असतात. ओके. एक असतं अनालिटिकल फोनिक्स असतं आणि एक असतं सिंथेटिक. ओके. तर जॉली फोनिक्स हे सिंथेटिक फोनिक्स आहे की जे आपल्याला निर्माण करायचंय आहे, त्या डाटावर काम नाही करायचं. A फॉर ऍपल, B फॉर बॉल, इट्स नॉट लाईक दॅट. आपण मुलांना अगोदर लेटर इंट्रोड्यूस करतच नाही. ओके. कारण जर मी ए वर्ड शिकवलाय तर ऍपल मध्ये आपण एपल नाही म्हणत ना. वी डोंट यूज द ए वर्ड. ए लेटर है ना, आपण त्याचा साऊंड वापरतो. मग आपण अगोदरच साऊंड का नाही शिकवायचे? का लेटर नेम शिकवायचे? त्याचा उपयोग नाहीये ना त्यांचा रीडिंग रायटिंग मध्ये. करेक्ट. जसं आपण मराठी शिकतोय लहानपणापासून आपल्याला तो सराउंडिंग भेटतो. सराउंडिंग भेटतं म्हणजे काय? ज्यावेळेस लहान बाळ जन्माला येतं तो आजूबाजूला तेच पाहत असतो. आपल्या आजूबाजूला आपली आजी काय बोलते, आपली आई काय बोलते, त्यांचं लिपसिंग. आता त्याला वर्ड लेटर नेम माहिती आहेत का? त्यावेळेस नाही. त्याच्या कानावर साऊंड पडलेली असतात आणि ते साऊंड ऑटोमॅटिकली ते ब्लेंडिंग कसं होतंय त्याला शिकायची गरज नसते. नॅचरली ती गोष्ट होते आणि तो मराठी बोलायला लागतो आणि ऑटोमॅटिकली ज्यावेळेस तो फर्स्ट ग्रेडला जातो त्यावेळेस त्याला रीडिंग रायटिंग सोपं जातं. पण इंग्लिशमध्ये मात्र आपल्याकडे उलट होत आहे. करेक्ट. पहिले आपण लिहायला, आता मी शिक्षक आहे म्हणून हे पहिले स्लॅन्टिंग स्लिपिंग असं शिकवलं. मग आपण अगोदर रायटिंग शिकवतो की त्याचा वापरच नाहीये तुमचा आधी. करेक्ट आहे. मग आपण जशी मराठी शिकलो तसंच आपल्याला इंग्लिश शिकवायचंय. ओके. हे आपलं जॉली फोनिक्स आहे. अच्छा, मग आता तुम्ही हे जे सगळं सांगितलं ही खरंच नवी माहिती आहे. माहिती नसतंच लोकांना, किंवा माहिती असलं तरी जसं तुम्ही म्हणले 3 लेटर 4 लेटर वर्ड. आणि बऱ्याचदा असं होतं की कोणत्या वयापासून फॉनिक्स शिकवावं हा पण एक फार महत्वाचा प्रश्न असतो. तुम्ही काय सजेस्ट कराल की कोणत्या वयापासून फॉनिक्स क्लासेसला किंवा इंट्रोड्यूस, भले ते स्कूलमध्ये होऊ देत, आता अनफॉर्च्युनेटली काही स्कूल्समध्ये होत नाही, तर मग कोणत्या वयापासून फॉनिक्स हे शिकवलं गेलं पाहिजे? खरं तर फोनिक्स हे मुलाच्या जन्मापासून चालू होतं. अच्छा. ओके. जर एखादी आई जर अवेअर असेल तर तिचं मूल 2 वर्षाचं असताना सुद्धा रीडिंग रायटिंग करू शकतो. हो, आपण जे रील्स बघतो त्याच्यात छोटी छोटी मुलं, अर्थात आपल्या इथली नाही पण बाहेरची छोटी छोटी मुलं छान अगदी कॉन्फिडेंटली क्वेश्चन आन्सर्स पण करत असतात. एक्झॅक्टली. जे अवेअर आहेत ना, असं मला वेगवेगळ्या राज्यातनं फोन येतात की आमचा मुलगा असं 3 लेटर 4 लेटर, ती मुलं असतात फक्त 3 वर्षाची, 3 लेटर 4 लेटर वर्ड्स ते वाचत असतात. पण मॅडम आम्हाला ऍडव्हान्स शिकायचं. ओके. इतके पण अवेअर पेरेंट्स आहेत काही. ओके. की ऍडव्हान्स मध्ये म्हणजे एक आपण म्हणतो ना ते सोनाराच्या हाताने कान टोचलेले बरे असतात. करेक्ट. असं ओपिनियन असताना ते खरं आहे. तर मग अशा पण गोष्टी आपल्या क्षेत्रामध्ये घडतात. ओके. आणि आता जे तुम्ही म्हणता की इंग्रजी किंवा हे फॉनिक्स आपण असं म्हणूयात सध्याला, तर हे स्कूलमध्ये खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणात शिकवलं जात नाही. त्याचं मेन कारण तुम्हाला काय वाटतं? शिकवण्याची गरज आहे हे सगळ्यांना पटतंय, पण म्हणजे शिकवलं जात नाही, ह्याचं काय तुम्हाला कारण वाटतं? कारण आता आपली एज्युकेशन पद्धत जी आहे, जी आपल्याला इंग्रजांनी जी आपल्या भारत देशामध्ये जे अतिक्रमण केलेलं आहे त्यानुसार आपली एज्युकेशन सिस्टम चालली आहे. पण एज्युकेशन मध्ये जर तुम्ही बेसिकली मुलांना जर रीडिंग रायटिंग बेसिक कॉन्सेप्ट
जर तुम्ही शिकवले, LSRW म्हणजे लिसनिंग, स्पीकिंग, रायटिंग, रीडिंग, बेसिकली शिकवलं आणि त्याला पहिल्यापासूनच जर इंडिपेंडंट लर्निंगची सर सवय लागली तर तुमचा फार मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, पेशन्स ठेवायचे. यू शुड नॉट बी डू स्पून फीडिंग टू युअर किड्स. स्पून फीडिंग नाही करायची. त्यांना थोडंसं स्ट्रेच व्हायला तुम्ही वेळ द्या ना. मी बऱ्याचदा अशा वेळेस बघते, तुमचं पटतंय मला, की क्वेश्चन आन्सर स्कूलमधनं देतो आम्ही आणि मुलं तेच म्हणजे ऍक्च्युअली कितीही इच्छा नसली तरी आमच्या डोळ्यांसमोर तेच येतात आणि जेव्हा आम्ही ते देणं बंद करतो तेव्हा तुम्ही बुकमध्ये काहीच देत नाही असा पण एक ओरड येते. तर मग तुमचं म्हणणं जे आहे की लेट देम थिंक अँड राईट, ते सगळ्यात जास्त महत्वाचं. पण तुम्हाला एक सांगू का, जर स्कूलला जरी चेंज करायचं असेल ना तर तुम्हाला पेरेंट्स ऐकून तुम्हाला चेंज करण्याची गरज नाहीये. तुम्हाला माहितीये ना, यू आर द टीचर, तुम्ही टीचर आहात, तुम्हाला माहितीये मुलांसाठी काय चांगलंय काय नाही. तुम्ही पेरेंट्सला सांगू शकता की यू हॅव टू कीप द पेशन्स तुम्हाला ठेवावे लागतील. करेक्ट. मार्क्स साठी आमच्याकडे मुलं पाठवायची नाही, आमच्याकडे मुलं घडण्यासाठी पाठवायची आहे. जर तुम्हाला लाईफ टाईम जर त्याचा रिझल्ट हवा असेल तर तुम्हाला पण तुमच्या निर्णयावर ठाम राहणं फार महत्वाचं आहे. करेक्ट. आपण इतिहासाचा अभ्यास करताना तुमच्याही कडे आला असेल हे बहुतेक, की छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा इंग्रजी बोललेलं कळायचं आणि संभाजी महाराज जी तर स्वतः बोलायचे, म्हणजे ते ही कुड कम्युनिकेट. भलेही 2-4 वाक्य का असेना, पण असं वेगवेगळ्या सणावळ्यांमध्ये किंवा इतिहासाच्या अभ्यासात हे समोर आलंय. तर म्हणजे नक्कीच तेव्हा जर होऊ शकतं तर आता तर व्हायलाच पाहिजे. आता काय. करेक्ट आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. जेव्हा आपण फनेटिक्स म्हणतो, फनेटिक्स असा तो जो विषय आहे, तर त्याची एक भीती आहे लोकांमध्ये. तर मग त्या भीतीचं कसं आहे, म्हणजे एक तर भीती इंग्रजीत आहे म्हणूनही आहे आणि कदाचित एक आई म्हणून तिला येत नसेल म्हणूनही आहे. तर मग यासाठी तुम्ही एक आपल्या मैत्रिणींना कसं मार्गदर्शन करणार? कारण फोनिक्स म्हणलं की प्री प्रायमरी एवढंच एक कॉम्बिनेशन ठेवलेलं असतं. तर मग हे मोठ्यांना, म्हणजे आई लोकांना कसं सांगा? ऍक्च्युली आता फोनिक्स जो कोर्स आहे, तुम्ही मला मध्ये एक प्रश्न विचारला होता की कुठल्या इयर पासून स्टार्ट केला पाहिजे, कधीपासून स्टार्ट केला पाहिजे. फोनिक्स हा सब्जेक्ट असा आहे ज्याला रीडिंग रायटिंग येत नाही तो कोणीही शिकू शकतो. ओके. बेसिकली तर मी तुम्हाला सांगितलं जन्मापासूनच फोनिक्स सुरू होतं. नाही, पण मग आयडेंटिफिकेशन नसेल तरी फोनिक्स येऊ शकतं. आता माझ्याकडे 3 वर्षाची एक मुलगी आहे. ती स्कूलमध्ये जात नाही, ती डिरेक्टली माझ्याकडे येते. ओके. तिला फक्त आता व्हिज्युअली मी तिला दाखवते फ्लॅश कार्ड्स. तिला माहितीये दिस इज द आ. म्हणजे तिला आपण ए लेटर नेम तर इंट्रोड्यूस नाही केलेला, हा आ आहे. पण तिचा जॉली फोनिक्सचा पहिला ग्रुप झालाय आणि मस्त ती काय होतंय, आमच्यामध्ये मिक्स होतीये, मोठ्या मुलांमध्ये आमच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतीये. आणि तिचा आता जॉली फोनिक्सचा जो प्रवास सुरू झालाय, माझं तर टार्गेट आहे की तिचं ह्या वर्षातच खूप सुंदर आपले असे रिझल्ट येतील आणि ती जगापुढे एक छान एक्झाम्पल म्हणून येणार आहे. खरंच आहे. तर फोनिक्ससाठी जर आम्ही आमच्या अकॅडमीमध्ये 3+ मुलांना घेतो, 3 वर्षाच्या पुढे मुलांना घेतो. पण जर आईच्या मनात जर ही भीती असेल तर मग आईसाठी एक सजेशन आहे माझी की मी स्वतः टीचर ट्रेनिंग प्रोव्हाइड करते. ओके. माझ्याकडे जर एखादा स्टुडंट आला, त्याची टेस्ट घेतल्यानंतर मी आधी पेरेंट पुढे हा एक ऑप्शन मांडते, जर तुमच्यात कॅपेबिलिटी असेल तर तुम्ही स्वतः ट्रेनिंग घ्या. तुम्ही स्वतः ट्रेनिंग घ्या आणि तुमच्या स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट तर होईलच, तो कॉन्फिडन्स ग्रो होईलच. तुम्ही तुमच्या मुलांना चालता बोलता शिकू शकाल. अगदी. तुम्हाला स्पेशल टाइम द्यायची गरज, म्हणजे आई जसं मुलीला पोळा कर ग, ग्लास जागेवर ठेव ग, असंच बोलता बोलता ती फोनिक्स शिकू शकेल. ओके. हा ऑप्शन आम्ही आधी मांडतो. त्यांना जर ते शक्य नसेल, कन्व्हिन्स करून पण त्यांना शक्य नाही वाटलं तर मग आम्ही मुलाचं ऍडमिशन घेतो. ओके. म्हणजे आधी तुम्ही प्रेफरन्स मोठ्यांना देतो, आईलाच. म्हणजे कारण आता आईला स्कूलमध्ये जाऊन फेस करावं लागतं. स्कूलमध्ये जाऊन ज्यावेळेस टीचरशी ती बोलते त्यावेळेस तिने पण ते कॉन्फिडंट फील केलं पाहिजे, तिला पण इंग्लिश कळालं पाहिजे. करेक्ट. आणि जसं माझं मत आहे की जे मुलांच्या सिलेबस मध्ये आहे ते आईला ऍटलिस्ट आईला तरी माहित पाहिजे काय चाललंय, कुठपर्यंत जाणार आहे. एक्झॅक्टली.
बरोबर आहे. आणि या सगळ्या तुमच्या फनिक्सच्या प्रवासामध्ये तुम्ही केलेला कोणता प्रयोग तुम्हाला जास्त आवडतो आणि तो सक्सेसफुल झालाय, की तुम्ही एखादी गोष्ट केली एखाद्या स्टुडंट वरती किंवा एखाद्या आपण टीचर्स ट्रेनिंग मध्ये म्हणूयात एक प्रयोग केला आणि तो एकदम बेस्ट हिट झाला, असं काय आहे, कोणता क्षण? आता तसं तर माझ्या प्रत्येक मुलं, आपण म्हणतो ना एखादं फुल उमलल्यावर जो आनंद होतो, हा, तर त्या पद्धतीने माझं प्रत्येक मूल जे आहे, ज्यावेळेस त्याला ब्लेंडिंग जमायला लागतं ना, तो आनंद फार मोठा असतो. आणि कधी कधी काय होतं, ब्लेंडिंग करताना एखादा मुलगा एका लेक्चरमध्ये करून जातो, एखाद्या मुलावर 10 दिवस पण आम्हाला काम करावं लागतं. पण ज्यावेळेस तो फर्स्ट वर्ड ब्लेंड करून ज्यावेळेस तो आमच्या समोर रीड करतो ना, तो आनंद आम्ही सेलिब्रेट करतो. ऍक्च्युली आम्ही सेलिब्रेट करतो, कारण ते एक मोठं सक्सेस असतं. आणि आमचं जे आम्ही जे ब्लेंडिंग आहे, क ॲट काट ब ॲट बॅट जमलं म्हणजे नाही. आमच्याकडे सपोज इन्सिस्ट हा वर्ड आहे. मी आता तोच प्रश्न विचारणार होते की ब्लेंडिंग म्हणजे काय, आपल्या प्रेक्षकांना सांगा. ओके, आता समजा इन्सिस्ट हा वर्ड आहे, हा वर्ड 4 वर्षाच्या मुलाला वाचायला थोडा मोठा आहे. अगदीच, हो की नाही? तर मग हा इन्सिस्ट वर्ड हा ब्लेंड कसा करायचा? आता सपोज ब्लेंडिंग आणि सिगमेंटिंग हे 2 पार्ट असतात. अच्छा. तर हे 2 पार्ट म्हणजे काय? आता सपोज मला मिरचीचा ठेचा करायचा आहे, तर मी मिक्सरमध्ये आपण ब्लेंडर शब्द वापरतो. ब्लेंडर मध्ये आपण काय टाकतो? लसूण टाकतो, मिरची टाकतो आणि मीठ पण टाकतो. बरोबर. मीठ तर मेन इन्ग्रेडियंट आहे, तो दिसत नाही, बरोबर, पण तो आहे. आपण त्याला ब्लेंड करतो. ओके, पूर्ण ब्लेंड करतो, संपूर्णतः मिक्स होतं आणि त्याच्यापासून नवीन प्रोडक्ट तयार होतो, ठेचा. ओके, बरोबर. तसंच आहे, जर मी इन्सिस्ट मध्ये हे इन्ग्रेडियंट जर टाकले ब्लेंडर मध्ये, त्याला ब्लेंड केलं तर शब्द तयार होईल माझा इन्सिस्ट. हा ब्लेंडिंग आहे. आणि सिगमेंटिंग म्हणजे काय? रायटिंग. सिगमेंटिंग म्हणजे रायटिंग. आता काय करायचं, मी मुलासमोर ठेचा दिलाय आणि त्याला ओळखायला लावले, याचे इन्ग्रेडियंट ओळख बरं. ओके, दोन्हीकडनं परीक्षाच थोडक्यात असं. आता समजा तो ओळखायच्या वेळेस काय कराल, मॅडम याच्यात मिरची आहे आणि याच्यात लसूण आहे, पण तो कदाचित मीठ म्हणायचं विसरून जाईल. येस, होऊ शकतं. हा, तर ते मीठ ओळखायला कसं लावायचं याचं काम आम्ही करतो. दॅट्स सो क्यूट. आणि किती सिम्प्लिफाय तुम्ही करून सांगितलंय. म्हणजे मला वाटतं ठेचा तर प्रत्येकाच्या घरात रोजच बनतो, आणि इतकं जर सोपं इंग्रजी वाचन आणि लेखन असेल तर मला नाही वाटत जो आपण फेस केला, कारण मी स्वतः एक मराठी माध्यमातून शिकलेली मुलगी आहे, स्ट्रगल केलाय, तुम्हीही केलाय मराठी माध्यमाचा, आणि ते एक वेगळं दडपण असतं. ओ माय गॉड, आता कसं होईल. मला वाटतं की 2-4च आपल्याला शब्द येत असतात आणि 11वी मध्ये गेल्यावर एकदम चेंज वास्ट असतं. तर मला वाटतं हे तुम्ही खूप खरंच सोप्या शब्दात सांगितलंय. फनिक्स बद्दल तुम्ही खरंच खूप सोप्या शब्दात सांगितलं, आणि मला असं वाटतं की इतकं सहज मी पण एवढ्या वर्षात कुठे ऐकलेलं नाही. पण मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की आपल्याकडे, म्हणजे आपल्या इन जनरलच गाव भागामध्ये, महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात हा प्रश्न निर्माण होतोच की एखाद्या स्त्रीनं घरातून बाहेर पडून नोकरी करणं असेल, व्यवसाय करणं असेल, अगदी दुकानावर जाऊन बसणं असेल, तरी पण खूप मोठं एक कष्ट असतात. बरोबर. तर मग या सगळ्यामध्ये तुम्ही कसं मॅनेज केलं, म्हणजे घरचे, कारण मला माहिती तुम्ही नोकरी जॉबही करायचा, तो सोडणं, मुलगी, घर, संसार, जेवणाच्या वेळा, हे कसं म्हणजे मॅनेज केलं? आता जॉब सोडायचा म्हटल्यावर त्याच्या मागे माझं पहिलं एक कारण होतं की मला माझ्या मुलीला प्रायोरिटी द्यायची होती. ओके. तर तिला वेळ देता यावा, आणि आपण जे काही शिकवतोय स्कूलमध्ये किंवा स्कूलमध्ये जे काही शिकवलं जाते ते व्हेरीफाय व्हावं, म्हणून मी त्याच्यामध्ये ऍक्च्युली पडली होती. आणि त्यानुसार मी एका सब्जेक्टचं नॉलेज घेतही गेले. पण मला, आपण म्हणतो ना, एखाद्या स्त्रीला समाजात जर कॉन्फिडेंटली जर पुढे जायचं असेल तर तिला एक सपोर्ट हवा असतो, आणि तो म्हणजे तिच्या नवऱ्याचा. करेक्ट. तर तो सपोर्ट माझ्याकडे 100% आहे. फॅन्टास्टिक. की ज्याच्यामुळे काय होतंय, ते बॅकग्राऊंड पाहतायत आणि मला जे मेन गिव्हिंग देण्याचं जे काम आहे ते त्याच्यावर मला फोकस करता येतो. त्याच्यामुळे कदाचित आपल्या नगर जिल्ह्यात तरी
आपलं जे इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये मी खरंच फोनिक्सच्या बाबतीत खूप कॉन्फिडंट आहे, खूप कॉन्फिडंट. मी फोनिक्सच्या बाकीच्या शाखा श्रीरामपूरमध्ये, संगमनेर, राहुरी, नेवासामध्ये येताना बघितल्यात, पण मला वाटतं मानवता एलिगंट किड्स अकॅडमी असं एक आहे की ज्याच्या शाखा संगमनेर, अहिल्यानगर, नेवासा, कोल्हार, राहुरी, शिर्डी आणि कोपरगाव या सगळ्या ठिकाणी ऑलरेडी सुरू झाल्या. फॅन्टास्टिक. म्हणजे बाहेरून कोणता तरी ब्रँड देणार आणि आपल्याला शिकवणार, त्यापेक्षा आपलं कोणीतरी जवळचं बाहेर घेऊन जातंय काहीतरी, याच्यात खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण, की हे सगळं तुम्ही जे करताय मुलांसाठी आपण म्हणूयात, पण तरी सुद्धा एक कोणता बदल असा तुम्हाला अपेक्षित आहे की जो सगळ्या घरांमध्ये सगळ्या मुलांसाठी येणाऱ्या मला वाटतं 20-25 वर्षांच्या काळात झालाच पाहिजे, असा कोणता बदल तुम्ही सजेस्ट कराल? मला एक प्रामाणिक माझी इच्छा आहे की कुठल्याही पेरेंट्सने किंवा टीचर्सने मुलांना स्पून फिडिंग न करता त्यांना स्वतःला लर्निंग करण्याची सवय आपण लावायला हवी. ज्यावेळेस जे स्वतः लर्निंग करतात ना, तेच खरं लर्निंग असतं. आपण देतो ते नाही, तर ते स्वतः काय अक्वायर करतात ना, ते लर्निंग असतं. आणि जर त्यांना स्वतःला जर लर्निंगची सवय लावली, शिकण्याची जर सवय लावली, रीडिंगची सवय लावली, तर त्यांच्याकडे जे नॉलेज असतं ते प्रगल्भ होण्यास मदत होते. की जेणेकरून त्यांचं आपण म्हणतो ना, रूट जर त्यांचं जर व्यवस्थित असेल ना, पुढची बिल्डिंग तुम्ही आयुष्यात कधीही बांधा ना, तरी ते पूर्ण होणार आहे. करेक्ट. पण तुम्ही जर आता बिल्डिंगच बांधताय आणि तुम्ही रूट जर नाही केले ना, तर ती बिल्डिंग कधी कोलॅप्स होईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे आधी तुम्ही रूटवर फोकस करायला हवा. वेळ लागू देत, काही बिघडत नाही. पण मुलांची लर्निंगची जी सवय आहे, सवय म्हणूयात आपण, लहान असताना जी सवय आपण लावतो ना, ती तुम्हाला मोठेपणे कामाला येते. अगदी. आणि याच बरोबर मला एक पेरेंट्सला सजेस्ट करायचंय डेफिनेटली की लहान मुलांना शिकवता शिकवता थोडासा अध्यात्माचा बेस मात्र त्यांना द्यावा. अगदी. मी हे डोळे झाकून इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनी कास्ट, रिलिजन, जेंडर, क्रीड, म्हणजे कोणत्याही समाज घटकांनी अध्यात्म किंवा आत्मशांती याची खरंच खूप गरज आहे. कारण आपण जे म्हणतो ना, ही बिल्डिंग बांधतोय आपण, पण त्याचा आपण आत्माच पोहोचवत नाहीये. करेक्ट आहे. तर मग तो जर आत्मा जर कोलॅप्स झाला, आत्मशांती जर तुमची कोलॅप्स झाली आयुष्यात कधी पण, तर तुम्ही तितके बॅक येता ना, बरोबर आहे, की मग त्यावेळेस तुम्हाला रिअलाइज होतं की अरे आपण हे आधीपासूनच जर केलं असतं, करेक्ट, थोडं स्लो गेलं असतं पुढे, इट्स ओके, करेक्ट आहे, पण मग ती परफेक्ट तुमची बिल्डिंग तुम्हाला बांधता आली असती, उभी राहिली असती. करेक्ट आहे, करेक्ट आहे. आता जेव्हा आपण फनिक्स या विषया संदर्भात बोललो, इंग्रजी, फनिक्स, इंग्लिश, रीडिंग, वाचन, लेखन, पण त्या व्यतिरिक्तही एखादी कोणती अशी गोष्ट की तुम्हाला असं वाटतं की ती आपल्या प्रेक्षकांना आज माहिती असणं खूप गरजेचं आहे? आता मी जसं सांगितलं की मला माझ्या नवऱ्याचा 100% सपोर्ट आहे. येस. तर मीही प्रयत्न करते की जेव्हाच आपल्याला समोरून येतंय ना, मग आपण पण 100% आपण दिलं पाहिजे. करेक्ट. तर त्यांचं जे क्षेत्र आहे ते आहे बी किपिंगचं. ते बी कीपर आहेत. बी किपिंग म्हणजे काय? बी किपिंग म्हणजे मधुमक्षिका पालक. अच्छा अच्छा. तर त्याच्यामध्ये ते जे सेवा प्रोव्हाइड करतायत की मधुमक्खीच्या पेट्या पॉलिनेशन साठी देणं, शेतकऱ्यांना देणं, शेतकऱ्यांना अवेअर करणं, त्यांना ट्रेनिंग देणं, प्लस विविध स्कूल कॉलेजेसमध्ये जाऊन लेक्चर्स घेणं. बर. तर यामध्ये अजून एक पुढचं पाऊल म्हणून आम्ही त्यांचा बी किपिंगचा जो बाय प्रोडक्ट आहे, बीज व्हॅक्स, म्हणजे आपण मेन म्हणतो त्याला बीज व्हॅक्स. तर त्या व्हॅक्स पासून ब्युटी प्रोडक्ट्स कसे बनवता येतील त्यावरती एक आम्ही फोकस केलाय. आणि त्याचा ब्युटी प्रोडक्टचा आता तो लेडीजचा थोडासा पार्ट आहे, म्हणून मी त्याच्यावर 100% त्याच्यावर फोकस करते की जेणेकरून ते कॉन्फिडंट राहतील. करेक्ट. जसं मी त्यांच्यामुळे कॉन्फिडंट पुढे चालले, तसे माझ्यामुळे ते पुढे कॉन्फिडंट चालले पाहिजे. 100%. पण म्हणजे मधुमक्खी किंवा आपण मधमाशांबद्दल तुम्ही एवढे म्हणजे काय तुम्हाला असं आहे की ते पण या क्षेत्रात का आलं, किंवा मधमाशांचं एवढं महत्व काय? कारण मधुमक्षिकाचं जर आपण पाहिलं तर मधुमक्षिका शिवाय पॉलिनेशन होऊ शकत नाही. आणि पॉलिनेशन झाल्याशिवाय फ्रूट तयार होऊ शकत नाही. करेक्ट आहे, करेक्ट आहे, बरोबर. तर सायंटिस्टने असं सांगून ठेवलेलं आहे, जर जगामध्ये जर मधुमक्षिका नसेल तर 4 वर्षात आपलं जग नष्ट होईल.
आणि ती रियालिटी आहे. आणि एवढा जवळचा घटक आपल्याला माहिती नाही, मलाही माहित नव्हता एवढ्या वर्ष. ग्रेट. आणि मधुमक्षिकाचं जर तुम्ही आयुष्य पाहिलं तर ते इतकं सुंदर आहे, तर त्याचा पण प्रत्येक लेडीने स्टडी करावा असं मी म्हणेल. आणि ती मुलांच्या सिलेबसमध्ये आहे म्हणून नाही, पण तुम्हाला एक अवेअरनेस हवाय की तुम्ही ज्यावेळेस तुम्ही मध खाताय ना, तो मध कसा येतो, कुठून येतो, त्या मधुमक्षीचं जे आयुष्य आहे ते कसं आहे याचा स्टडी करण्यासारखं आहे. अगदी अगदी. म्हणजे आपण जसं साखरेच्या कारखान्यात जातो तसं घरात आता मला वाटतं साखर कमी होतीये, मध आणि गुळ या गोष्टींकडे आपण ऑर्गॅनिक कडे तसं वळतोच. पण आपण जो मध घेऊन येतोय घरामध्ये तो ओरिजिनल आहे का हे तुम्हाला माहिती नाही. बेस्ट वे, जसं मी फोनिक्स मध्ये मम्माला म्हणते ना, आईला म्हणते की तू शिक आणि तुझ्या मुलांना शिक. करेक्ट आहे. तसं आम्ही बी किपिंग मध्ये सुद्धा ऍडवाइस देतो. हा बॉक्स घेऊन जा, तुमच्या घरी सेटल करा, फ्लॉवर्स लावा आणि झाडं लावा. जो मध येईल तो तुम्ही स्वतः घरात वापरा. हो, म्हणजे इतकं तुम्ही म्हणजे पूर्णपणे पारदर्शकता आहे. दोन्ही व्यवसायामध्ये पारदर्शकता आहे. ओके. आणि आता एक गप्पांकडचा शेवटचा प्रश्न, अर्थात आपण रॅपिड फायर कडे जाणारच आहोत, पण या सगळं काम करत असताना शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रातही तुम्ही आजकालच्या या फास्ट जनरेशनला काय संदेश द्याल? कारण बऱ्याचदा हा डिफरन्स आहे की फास्ट जनरेशन म्हणलं की आपल्याकडे मेट्रोपॉलिटन सिटीजच समोर येतात आणि सगळ्यांनाच उठून तिथं जायचं असतं. बरोबर. आणि किंवा आपल्याकडची स्त्री, तुम्ही मी म्हणा, आपण बाहेर पडलो की आपल्याला 4 लोक असे बघतात, अरे बापरे ही तर घरचं सगळं सोडून बाहेर पडली. तर मग ह्या दोन्हीचं मला एक उत्तर हवंय तुमच्याकडून की इथून शहरात जाणं थांबवणं आणि आपल्याला लोकांनी कसं ऍक्सेप्ट केलं पाहिजे तुमच्या दृष्टिकोनातून. आता ज्यावेळेस मी जे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असते हे पाहून खूप साऱ्या लेडीज अवाक होतात. हो हो. आणि त्या विचारतात तुम्ही हँडल कसं करताय ह्या सगळ्या. करेक्ट आहे. ओके. मग त्यांचे बेसिक प्रश्न काय असतात की मॅम स्वयंपाक कसा करत, घरी कोण करतं, कसा होतो, हे कसं आवरता, ते कसं आवरता, हे प्रश्न असतात. तर या प्रश्नांपेक्षा पण एक महत्वाचा प्रश्न आहे की ज्यावेळेस तुम्हाला समाजाकडून विरोध होतो किंवा घरच्यांकडून विरोध होतो, त्या विरोधाला सामोरं जाताना एक दुर्गा बनायला हवं. दुर्गा म्हणजे काय, आता आपलं जे वाढत्या वेगाने जे आपलं आयुष्य जातंय किंवा जे टेक्नॉलॉजी येते किंवा जे काही चॅलेंजेस आपल्या समोर येत आहेत ते फेस करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या लोकांची किंवा पूर्वीच्या लोकांची, जुन्या लोकांची थिंकिंग कामाला येणार आहे का? नाही. करेक्ट. तर तुमच्या मुलांना जर तुम्हाला पुढे जर स्ट्रॉंगली फेस करायचं असेल तर तुम्हाला त्यानुसार तुम्हाला ऍक्शन्स घ्यावे लागते. तुम्हाला आधी स्वतःला चेंज स्ट्रॉंग व्हावं लागेल. आता जसं दुर्गा एका राक्षसाला मारते, राक्षसाचा संहार करते, तसं तुम्हाला निगेटिव्ह थिंकिंग आहे किंवा तुमच्या मुलांसाठी जे काही वाईट गोष्टी आहेत त्या गोष्टींचा तुम्हाला संहार करावा लागणार. करेक्ट आहे. त्या गोष्टी तुम्हाला कॉन्फिडेंटली माराव्या लागणार आहेत. तुम्हाला कॉन्फिडेंटली पुढे यावं लागणार आहे. भले तुम्हाला 2 लोक नाव ठेवतील किंवा 2 लोक विरोधात जातील, पण आता 2 वर्ष ते तुम्हाला नाव ठेवतील, पण 4 वर्षांनी मात्र नाव तुमचंच होणार आहे. करेक्ट आहे. करेक्ट आहे. अगदी बरोबर आहे. तुम्हाला 2 लोक येऊन म्हणणार आहे तू परफेक्ट, तू बरोबर होतीस. करेक्ट आहे. ज्यावेळेस ते तुमच्या मुलांमध्ये रिफ्लेक्शन पाहतील, तुमच्या स्टुडंट्समध्ये रिफ्लेक्शन पाहतील त्यावेळेस मात्र तुम्हाला शाबासकीची थाप पडणार आहे. अगदी डेफिनेटली. आणि मला वाटतं हेच कारण पुढे आपण घेऊन जाऊयात की आपल्याकडून लोंढे म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटीजकडे जाण्यापेक्षा आपण आपल्या जागेत राहूनही खूप काही करू शकतो. मला तुमचं खूप कौतुक वाटतं की इतकं सोपं नाहीये फनिक्स सारखं शिक्षण या गावांमध्ये देणं. म्हणजे लोकांना फनिक्स काय आहे, बरं त्याची गरज आहे का, आणि गरज आहे तर मग हा ठीक आहे बघू करू, अशी आपली जी संस्कृती आहे, बरोबर, म्हणजे नगरची पर्टिक्युलरली, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे एवढ्या उत्तम प्रकारे देताय. तर मला वाटतं खरंच हे खूप महत्वाचं आहे. आणि जो तुम्ही संदेश दिलात की महिलांनी थोडं सेल्फिश व्हावं ऍक्च्युली, नाही तर मग त्यांना तर बाजूला करून पुढे जाणारे खूप आहेत. नाही, मला एक सांगा, आता सपोज जर आयुष्यात तुम्ही पुढे गेला, तुमची मुलांचं लग्न झाली, पण कदाचित तुमची मुलं सुद्धा अशी म्हणावी असं तुम्हाला वाटतं का, अरे मी हे केलं असतं, माझ्या आई वडिलांनी हे दिलं असतं, मला हे केलं असतं तर बरं झालं असतं, मी इथे असतो तिथे असतो, त्यांनी सुद्धा या स्टोरीज बोलाव्या असं तुम्हाला वाटतं का? नाही. तर तुमच्या मुलांनी या विरुद्ध स्टोरी बोलाव्यात. अरे माझ्या मम्मीने हे दिलं,
अरे माझ्या पप्पाने हे केलं त्यावेळेस म्हणून मी असा झालो. करेक्ट आहे. मला वाटतं चेंज व्हावंच लागेल. चेंज व्हावं त्या दृष्टीने विचार करून तुम्ही स्वतःला बदला. करेक्ट आहे. की आताच्या सिच्युएशन नुसार तुम्ही त्यात गुरफटू नका. की हा विरोध करतोय, तो विरोध करतोय, हा असा म्हणतोय, तो तसा म्हणतोय. या गोष्टीमध्ये तुम्ही गुरफटू नका. यू हॅव टू बी प्रॅक्टिकल व्हा. कारण समाजात पुढे तुम्हाला तुमच्या मुलांना सामोरं जायचंय. करेक्ट. आणि वाहवत जाण्यापेक्षा एक स्ट्रॉंग डिसिजन मला वाटतं जेव्हा घरातली एक स्त्री घेते तेव्हा कोणी विरोध करत नाही. कारण बऱ्याच जणांना माहिती असतं की ऍक्च्युअली इट इज टाइम मॅनेजमेंट फॉर हर. आणि नॉट ओनली टाइम मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, व्हॅल्यू मॅनेजमेंट, एव्हरीथिंग. सो तुमचं अगदी बरोबर आहे की जर एखाद्या स्त्रीने थोडंसं सेल्फिश झालं आणि मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने स्वतःचाही विचार केला आणि चेंज केलं. मेन म्हणजे मुलांसोबत स्वतःची प्रगती करायची. करेक्ट. हे लेडीजने लक्षात ठेवायचं. करेक्ट आहे. की पुढे जाऊन आहे ना तुमच्या मुलाने कॉन्फिडेंटली तुम्हाला धरलं पाहिजे. ही माझी मम्मा आहे. करेक्ट. अभिमान पण वाटला. मला वाटतं अभिमान वाटतोच पण तुमच्या मनात पण असं नको अरे मी माझ्या मुलाला मॅच होतीये का. हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमचा मुलगा पुढे जाणार मग तुम्ही मागे राहणार का. नाही, तुम्ही त्याच्यासोबत चाला ना. कारण लर्निंग ही लाईफ टाइम प्रोसेस आहे. ऍट एनी स्पॉट, ऍट एनी टाइम यू कॅन लर्न. कुठल्याही आयुष्यातल्या कुठल्याही टाइम मध्ये तुम्ही शिकू शकता. अगदी डेफिनेटली. मला अगदी पटतंय. आपण रॅपिड फायर राऊंड कडे जाऊया. चालेल. ओके. एक गमतीदार प्रश्न. बऱ्याचदा असं होतं की खूपसे जण जे शैक्षणिक क्षेत्रात असतात त्यांना असा प्रश्न सगळेच विचारतात, चहा की कॉफी. कॉफी. ग्रेट. सकाळ की संध्याकाळ. सकाळ. पुस्तक वाचणं की सिरियल बघणं. पुस्तक वाचणं. साहसी प्रवास की आरामदायक मजेशीर रिलॅक्स प्रवास. साहसी प्रवास. ओके. फनिक्स शिकवणं की नव्यानं वेगवेगळ्या आयडिया शोधत राहणं. वेगवेगळ्या आयडिया शोधत राहणं. ओके. एकटं काम करणं की टीम बरोबर. टीम बरोबर. लहान मुलं की मोठी माणसं. लहान मुलं. स्वप्न पाहत राहणं की त्यावर काम करणं. उद्योग करणं की नोकरी करणं. उद्योग करणं. स्वयंपाक की फास्ट फूड. स्वयंपाक. फोन की ईमेल. ईमेल. ग्रेट. आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्या फनिक्सच्या प्रवासातली तुमची सगळ्यात गोड आठवण जी आम्हाला आवडेल सगळ्यांना. यातील ज्यावेळेस मी मागच्या 2023 मध्ये मी ज्यावेळेस दुबईला गेले होते तर मी मराठी मीडियमची मुलगी आहे आणि माझं इंग्लिशवर तेवढी कमांड नव्हती त्यावेळेस. पण ज्यावेळेस दुबईला गेले त्यावेळेस मला जो कॉन्फिडन्स आला की प्रत्येक देशातील जी काही नागरिक भेटत होती आणि त्यांच्या बरोबर जे कम्युनिकेशन होत होतं. ऍक्च्युली तो प्रवास माझ्यासाठी इतका सुखकर झाला. अदरवाईज तो माझ्या लँग्वेज हा बॅरियर ठरला असता. आणि मी ज्यावेळेस बाहेर देशात जाते तिथल्या फोनिक्स सेंटरला भेट देऊन तिथे काय नवीन चाललंय याला नक्की मी व्हिजिट देते. हॅट्स ऑफ. 7 समुद्रापाहून काहीतरी श्रीरामपूर आणण्याची जिद्द ठेवणाऱ्या रुपालीताई आज आपल्या बरोबर आहेत. त्यांनी आपल्याशी खूप छान गप्पा मारल्या त्याबद्दल त्यांचे खरंच धन्यवाद. थँक्यू ताई. थँक्यू. पुन्हा एक अशीच नवीन मैत्रीण घेऊन तुम्हाला भेटणार आहे साई सखीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. 7 समुद्रापारहून आपल्या श्रीरामपूरमध्ये ज्यांनी फनिक्सचा प्रवास आणला अशा रुपालीताईंना भेटून तुम्हालाही खरोखरच छान वाटलं असेल. लवकरच आपली पुढची मैत्रीण घेऊन येते साई सखीमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका आणि हो, आमच्या इंस्टाग्राम चॅनललाही नक्की भेट द्या. धन्यवाद.